आपण सुकटीची रस्साभाजी बघूया। सुकट थोडी भाजून धुवून घेतली आहे, जेणेकरून त्याच्यावरची माती निघून जाईल। आणि कढईत 2 चमचे तेल गरम केले, कांदा टाकला, परतून घेऊ चांगला। त्याच्यात 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालूया। मीठ घालून थोडेसे तेल सुटेस्तोपर्यंत परतून घेऊया। छान असं तेल सुटलेलं आहे। त्याच्यात हळद 1 चमचा, मटण मसाला 1 चमचा आणि आपलं काळं तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं आहे। त्याच्यात आपण थोडंसं बाजरीचं पीठ घालूया, जेणेकरून रस्साभाजी थोडी मिळून येईल। आणि धुतलेली सुकट त्याच्यात तेलामध्ये परतून घेऊया। छान अशी परतली आहे। तेल सुटेपर्यंत गरम पाणी त्यात घालून घेऊया आणि एक उकळी काढूया। सुकटीची आमटी लगेच होते। एक उकळी आली की छान अशी मऊसर होऊन शिजून निघते। तर आपण एक उकळी काढूया त्याला। आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी साधी सोपी तयार झाली आहे आपली सुकटीची रस्साभाजी। आपण सुकटीची रस्साभाजी करूया। थोडी सुकट भाजून घेऊ आणि धुवून घेऊ थोडी, जेणेकरून त्याच्यातली माती निघून जाईल। कढईत तेल घेतले, 2 चमचे कांदा टाकला, आपण सुकटीची रस्साभाजी करूया। थोडी सुकट भाजून घेऊ आणि धुवून घेऊ थोडी, जेणेकरून त्याच्यातली माती निघून जाईल। कढईत तेल घेतले, 2 चमचे कांदा टाकला, चांगला परतून घेऊया। त्याच्यात टोमॅटो, सुकटीची रस्साभाजी करूया आज। सुकट थोडी भाजून घेऊ आणि स्वच्छ अशी धुवून घेऊ, जेणेकरून त्याच्यावरची माती सगळी निघून जाईल। कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन कांदा टाकू, टोमॅटो आणि कोथिंबीर घालून घेऊया। चांगले असं एकत्र परतून घेऊया तेल सुटेपर्यंत। थोडंसं मीठ घालू। छान असं तेल सुटलेलं आहे, परतून निघालाय कांदा आणि टोमॅटो।
याच्यामध्ये हळद, मटण मसाला आणि आपलं घरचं काळं तिखट 1-1 चमचा टाकून घ्यायचं आहे. आवडीनुसार जास्त कमी करू शकता. त्यात मग ते थोडंसं बाजरीचं पीठ घालून घेऊया, भाजून घेऊया तेलामध्ये आणि वरून सुकट टाकून घेऊया. ही छान अशी परतून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली. त्याच्यात गरम पाणी ओतून घेऊया. गरम पाणी ओतलं की सुकट लगेच शिजून छान अशी मऊसूद होते. तर याला उकळी काढून घेऊया एक. बाजरीचं पीठ लावल्यामुळे छान अशी दाटसर झालेली आहे. आपण सुकटीची भाजी करूया. थोडी